Welcome all of you. I am Miss Balwan PV from Electrical Department of Sharad Institute of Technology Polytechnic Edrao. Today we are discussing about single phase AC circuit unit number 1. The point is series circuit. In previous video unit number 1 we start and see some points in first video, that is power, types of power, inductive, capacitive reactance. In this video we see the series circuit. There is RL series circuit, RC series circuit and RLC series circuit. There is two types, series circuit and parallel circuit. In series circuit, RL series circuit, RLC series circuit and RC series circuit. Likewise, in parallel circuit also, RL parallel circuit, RC parallel circuit and RLC parallel circuit. Now first point we discuss about RL series circuit. In figure you can see there is a R resistor and L inductor are connected in series. This is the RL series circuit, in which resistor or inductor is connected sequentially or continuously, that is series circuit, and supply voltage is V is equal to Vm sin omega t. This is the formula of voltage of RL series circuit or any series circuit. Then voltage across the resistor, we can see in the figure resistor is there and voltage across resistor is mentioned by VR and voltage across inductor is mentioned by VL. Current I flow through the R and L is same because this is the series circuit. There is no division of current or no change the path of current. So current I is same in R and L. सेरीज सर्किटमध्ये करंट हे सेम असतं रजिस्टर आणि इंडक्टर. आता आपण बघतोय की RL सेरीज सर्किट म्हणजे रजिस्टर इंडक्टर सेरीज सर्किट, यामधून फ्लो होणारा करंट जो आहे तो I हा सेमच असतोय, कारण R आणि L हे कंटिन्युअसली सेरीजमध्ये कनेक्टेड आहेत, त्यामुळे तिथं कुठेही करंट डिवाइड होत नाही, करंटचा पाथ चेंज होत नाही. सो I आरमधून जाणारा आणि एलमधून जाणारा सेमच असतो. आता रजिस्टरचं प्रॉपर्टी जी आहे जी फ्लो ऑफ करंटला अपोजिशन करते त्याला आपण काय म्हणतोय, रेजिस्टन्स म्हणजे R, आणि इंडक्टरमधली जी प्रॉपर्टी आहे जी फ्लो ऑफ करंटला अपोजिशन करते ते म्हणजे XL इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आता आपण बघूया XL इज इक्वल टू 2πfL हे फॉर्म्युला आहे XLचा. त्याच्यानंतर VR इज इक्वल टू IR. व्होल्टेजचा फॉर्म्युला कॉमनली काय आहे, V इज इक्वल टू I इंटू R. मग रजिस्टरमधून फ्लो होणारा रजिस्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज म्हणजेच VR इज इक्वल टू त्यामधून फ्लो होणारा करंट I इंटू रजिस्टन्स, म्हणून VR इज इक्वल टू I इंटू R. फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट इज 0, म्हणजे VR मधून जाणारा रजिस्टरमधून जाणारा करंट जेव्हा आपण बघतोय VR, त्यावेळेला I आणि R म्हणजे करंट आणि रजिस्टर ह्यामधला जो फेज डिफरन्स आहे, रेजिस्टन्स ह्यामधला फेज डिफरन्स हा काय असतोय, व्होल्टेज आणि करंटमधला इज 0 असतोय. रेजिस्टन्समधून जेव्हा करंट फ्लो होईल तेव्हा व्होल्टेज म्हणजे सप्लाय व्होल्टेज V आणि रजिस्टरमधून फ्लो होणारा करंट I ह्यामधला फेज डिफरन्स 0 असतोय. तो 0 का असतोय, कारण जो सप्लायमधून जाणारा करंट आहे I V हे सप्लाय साईन वेव्ह जिथे दाखवलेली आहे राऊंडमध्ये ते तुमचा सप्लाय आहे, त्यामधून फ्लो होणारा करंट हा रजिस्टरमधून सेम करंट फ्लो होतोय, म्हणजे सप्लायमधून फ्लो होणारा करंट हाच ॲज इट इज करंट रजिस्टरमधून फ्लो होतोय, म्हणून त्यामध्ये काही फेज चेंज नसतं, म्हणून फेज डिफरन्स व्होल्टेज आणि रजिस्टरमधून फ्लो होणारा करंट यामधला फेज डिफरन्स 0 आहे. तेच
इंडक्टरमधून फ्लो होणारा करंट हा रजिस्टरमधून फ्लो होऊन मग इंडक्टरमध्ये जातो आहे, तिथं करंट चेंज होतो आहे, तिथं त्याचा फेज डिफरन्स चेंज होतो आहे. म्हणून इंडक्टरमधून जेव्हा करंट फ्लो होईल त्यावेळेला त्याचा फेज डिफरन्स VL आणि IL हा काय असतो आहे 90 डिग्री. म्हणजे इंडक्टरमधून फ्लो होणारा करंट हा काय असणार आहे IL असणार आहे. आपण त्याला ILने डिनोट करणार आहे आणि त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे VL असणार आहे. आणि ह्या दोन्हीमधला फेज डिफरन्स जो असणार आहे तो किती 90 डिग्री असणार आहे. मग VL इज इक्वल टू काय, जसं आपण मगाशी बघितलं VR इज इक्वल टू I इंटू R, VL इज इक्वल टू I इंटू XL असणार आहे. V इज इक्वल टू व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स असं असतं. मग इंडक्टरच्या अक्रॉसचं अपोजिशन करणारा पार्ट काय आहे, प्रॉपर्टी कुठली आहे, XL आहे. म्हणून VL इज इक्वल टू I इंटू XL असणार आहे. त्याच्यानंतर V इज इक्वल टू म्हणजे सप्लाय व्होल्टेज V इज इक्वल टू काय असणार आहे VR प्लस VL. VR आणि VLचं कॉम्बिनेशन म्हणजे सप्लाय व्होल्टेज असणार आहे V. सप्लाय व्होल्टेज V हा डिवाइड होतो आहे काही सप्लाय व्होल्टेजपैकी आरच्या अक्रॉसचा व्होल्टेज असणार आहे VR आणि Lच्या अक्रॉस इंडक्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज असणार आहे VL. ह्या दोन्हीचं ॲडिशन म्हणजेच तुमचा सप्लाय व्होल्टेज असणार आहे V इज इक्वल टू VR प्लस VL. आता आपण ह्याची फेजर डायग्रॅम बघूया. फेजर डायग्रॅम ऑफ RL सिरीज सर्किट. आपण आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं आहे की VR हे रेझिस्टरमधून जाणारा करंट हा काय असतो आहे VR आणि VRच्या अक्रॉसचा करंट आणि व्होल्टेज VR अँड I ह्यामधला फेज डिफरन्स काय असतो 0. म्हणून आपलं सप्लाय व्होल्टेज V हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फेजर डायग्रॅममध्ये हॉरिझॉन्टलला तुम्हाला दिसेल VR आणि I हे एकाच लाईनमध्ये दाखवले. का, कारण रेझिस्टन्सच्या अक्रॉस जाणारा रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज हा VR आणि रेझिस्टन्स थ्रू जाणारा करंट हे काय असतात की सेम असतात. आणि Lमधून जाणारा करंट असू दे किंवा Rमधून जाणारा करंट असू दे हा करंट सेम असणार आहे. का, ते सेरीज सर्किट आहे. सेरीज सर्किटमध्ये एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवा, सेरीज सर्किटमध्ये करंट सेम असतो, व्होल्टेज वेगवेगळं असतं प्रत्येक इलेमेंटच्या अक्रॉस. म्हणून सेरीज सर्किटमध्ये करंट हा R आणि Lमधून जाणारा सेमच असणार आहे. म्हणून आपण रेफरन्स लाईन म्हणून फेजर डायग्रॅममध्ये करंट घेणार आहे. म्हणून करंटला I रेफरन्स असं म्हणते. हॉरिझॉन्टल लाईन तुम्हाला दिसते इमेजमध्ये, ते I हे काय घेतलं आहे आपण रेफरन्स लाईन म्हणून घेतले. आता Iला रेझिस्टरचा अक्रॉसचा व्होल्टेज VR हा काय असणार आहे इन फेज असणार आहे. इन फेज म्हणजे त्यामधला फेज डिफरन्स 0 असणार आहे. म्हणून त्याच लाईनवर VR तुम्हाला दिसेल इमेजमध्ये. त्याच्यानंतर VL हे व्हर्टिकल लाईन दिसेल तुम्हाला 90 डिग्री. VR किंवा I रेफरन्स ह्या लाईनला बरोबर 90 डिग्रीची लाईन आहे व्हर्टिकल, ती आहे VLची. कारण फेज डिफरन्स I आणि VL I हे सेमच असते. मग त्यामुळं I आणि VLमधला फेज डिफरन्स आपण बघितले लास्ट स्लाईडमध्ये बघितले. फेज डिफरन्स बिटवीन VL अँड IL हे काय असणार आहे 90 डिग्री. म्हणून VL हे VR आणि I ह्याला 90 डिग्री व्हर्टिकल लाईन आहे. आता त्याच्यानंतर आपण फर्स्ट स्लाईडमध्ये बघितलं की V इज इक्वल टू VR प्लस VL. म्हणून VR अँड VLचं काय असणार आहे कॉम्बिनेशन असणार आहे. म्हणून VLमधून एक प्रोजेक्शन काढलं आहे आणि VRमधून एक प्रोजेक्शन काढलं आहे आणि त्याचं ॲव्हरेज किंवा VR प्लस VL म्हणजे V हे तुम्हाला फाय ह्या अँगलच्या डिफरन्सवर फेज डिफरन्स फाय ह्या डिफरन्सवर तुम्हाला एक लाईन दिसते सेंट्रली गेलेली VL आणि VRच्या. त्या लाईनवर तुम्हाला इक्वेशन दिसेल V इज इक्वल टू VR प्लस VL आणि ती लाईन म्हणजे तुमचं V असणार आहे. आणि त्या V आणि I रेफरन्स ह्यामधला अँगल काय आहे फाय आहे. म्हणून काय खालच्या लाईनला बघा फेज डिफरन्स बिटवीन V अँड I इज फाय. फाय हा फेज डिफरन्सचा अँगल फाय आहे. आणि इथे नेक्स्टला बघा I लॅग्स विथ रिस्पेक्ट टू V बाय फाय. I रेफरन्स लाईन ही Vच्या
व्हीला लॅगिंग आहे, म्हणजे आयपासून व्ही लिडिंग आहे, पुढे आहे, आणि आय हे व्हीच्या मागे आहे, आधी आहे, म्हणून ते व्हीला आय हे काय आहे, लॅगिंग आहे. किती? फाय या अँगलनं. देन व्ही इज इक्वल टू, व्हीचा फॉर्म्युला काय आहे, व्ही एम साईन ओमेगा टी, आणि आयचा फॉर्म्युला काय येणार, आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय. का? फाय एवढ्या फेज डिफरन्सनी आय हे व्हीपेक्षा कमी आहे, की व्हीपेक्षा आयचा अँगल फायनी कमी आहे, म्हणून आपण काय करतो आहे, मायनस फाय करतो आहे. का? लॅगिंग आहे, आय हे व्हीला लॅगिंग आहे, म्हणून आपण मायनस फाय घेतो आहे. म्हणून आयचा फॉर्म्युला काय येतो आहे, आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय, आणि फाय हा 0पेक्षा जास्त आहे. रेफरन्स लाईनला आपलं 0 असते, आणि त्या 0पेक्षा फाय हे जास्त आहे, नाही 90पेक्षा, म्हणजे व्ही एल हे 90 डिग्रीला आहे, आणि त्याच्यापेक्षा फाय कमी आहे. म्हणून आर एल सिरीज सर्किट हॅज लॅगिंग पॉवर फॅक्टर. फाय पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय. फाय हा अँगल आपण घेतो आहे, मग कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टर हे काय, ते आर एल सिरीज सर्किटचं पॉवर फॅक्टर काय असते, लॅगिंग असतं, कारण आय हे व्हीला लॅगिंग आहे. वेवफॉर्म कशी दाखवायची आर एल सिरीज सर्किटची, व्होल्टेज आणि करंट ह्याची वेवफॉर्म असते. पहिला व्होल्टेज वेवफॉर्म बघा, तुम्हाला दिसते वर व्ही म्हणून लिहिलं आहे, त्या वेवफॉर्म बघा. ही साईन वेव आहे जी 0पासून स्टार्ट झाली आहे, आणि ही वेवफॉर्म जी आहे ही काय म्हणतो आहे आपण, कॉमन वेवफॉर्म आहे व्होल्टेजची, जी 0पासून स्टार्ट होते. त्याच्यानंतर फाय ह्या डिफरन्सवर तुम्हाला दिसेल उजव्या साईडला 0पासून थोडंसं राईट साईडला फाय ह्या डिफरन्सनी, राईट साईडला फाय डिफरन्सनंतर त्या पॉईंटमधून दुसरी वेवफॉर्म स्टार्ट झाली, आणि ती वेवफॉर्म आहे आयची, म्हणजे करंटची वेवफॉर्म, आणि व्ही म्हणजे व्होल्टेजची वेवफॉर्म. मग आय हे व्हीला काय आहे, लॅगिंग आहे, म्हणून व्हीच्या वेवफॉर्मनंतर, व्होल्टेज वेवफॉर्मच्या नंतर आय ही वेवफॉर्म स्टार्ट झाली, म्हणून ते लॅगिंग आहे व्हीला फाय या अँगलने. मग ह्याचं वेवफॉर्म रिप्रेझेंटेशन समजलं का कसं आहे, की 0पासून व्होल्टेज वेवफॉर्म स्टार्ट होते ऑलवेज, आणि आय हे लॅगिंग आहे, म्हणून ते व्हीच्या नंतर स्टार्ट होतं, आणि आय जर लिडिंग असेल तर ते व्हीच्या आधी स्टार्ट होते, 0 ह्या पॉईंटच्या आधी स्टार्ट होणार लिडिंग असेल तर, लॅगिंग वेवफॉर्म असेल तर 0 या व्होल्टेज वेवफॉर्मच्या नंतर स्टार्ट होणार. मग फाय एवढ्या डिफरन्सनी करंटची वेवफॉर्म, आयची वेवफॉर्म व्होल्टेज वेवफॉर्मच्या नंतर स्टार्ट झाली. अशा प्रकारे आपण हे वेवफॉर्म आय हे व्हीला लॅगिंग आहे दाखवतो आहे. आर एल सिरीज सर्किट हे लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे. नेक्स्ट व्होल्टेज ट्रायंगल, इम्पिडन्स ट्रायंगल अँड पॉवर ट्रायंगल. आर एल सिरीज सर्किटसाठी आपण व्होल्टेज, इम्पिडन्स आणि पॉवर ट्रायंगल बघणार आहे. हा ट्रायंगल ड्रॉ कसा करायचा, फेजर डायग्रॅम बघायची. फेजर डायग्रॅममध्ये फाय हा अँगल जिथं दिला आहे, तो फाय अँगल धरून व्ही ची एक लाईन, ती तुमचं हायपोटेनियस असेल. हॉरिझॉन्टल लाईन व्ही आर आय रेफरन्स हे एक साईड असेल तुमच्या ट्रायंगलची हॉरिझॉन्टल लाईन, त्याच्यानंतर हायपोटेनियसचं व्ही, आणि व्हर्टिकल डॉटेड लाईन जे व्ही एल लाईनच्या अपोजिट आहे. अशा टाईपनं तुमचा हा अँगल तयार होईल. हा ट्रायंगल तयार होईल तुमचा, ज्यामध्ये फाय हा अँगल आहे, फेज अँगल. अशा टाईपने तुमचा हा ट्रायंगल तयार होईल. हॉरिझॉन्टल लाईन व्ही आर, व्हर्टिकल लाईन राईट साईडची व्ही एलच्या अपोजिट, आणि हायपोटेनियस लाईन व्ही इज इक्वल टू व्ही आर प्लस व्ही एल. हे तुमचा व्होल्टेज ट्रायंगल तयार होईल. तसाच ट्रायंगल आपण फक्त साईडला काढला. इथं फर्स्ट इमेजमध्ये बघा, जिथं फाय अँगल आहे तिथेच आहे. त्याच्यानंतर हायपोटेनियसला व्ही आहे, व्हर्टिकल लाईन व्ही एल म्हणजे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, व्ही म्हणजे व्ही एल प्लस व्ही आर. त्यानंतर हॉरिझॉन्टल लाईनला व्ही आर ॲज इट इज. जसं फेजर डायग्रॅममधून आपण ट्रायंगल उचलला आहे तसाच ट्रायंगल आपल्याला घ्यायचा आहे. आर एल सर्किटच्या फेजर डायग्रॅममधून त्याचा व्होल्टेज ट्रायंगल आपल्याला मिळाला आहे. हॉरिझॉन्टल लाईन काय आहे, व्ही आर आहे, हायपोटेनियस व्ही आहे, आणि व्हर्टिकल लाईन व्ही एल आहे. म्हणजे व्होल्टेज अक्रॉस रजिस्टर, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि टोटल व्होल्टेज. त्याचं इक्वेशन काय ते व्ही इज इक्वल टू व्ही आर प्लस व्ही एल. तेच आपण काय केलं, अंडर रूटमध्ये घालून स्क्वेअर केलं त्याचं व्ही आर आणि व्ही एलचं. व्ही इज इक्वल टू व्ही आर स्क्वेअर प्लस व्ही एल स्क्वेअर असा फॉर्म्युला आपल्याला
प्रॉब्लेममध्ये यूज करायचा आहे. त्याच्यानंतर फेज डिफरन्स कसं काढायचं, टॅन इनवर्स VL अपॉन VR हे फॉर्म्युले फिक्स आहेत जे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना यूज करायचे आहेत. नेक्स्ट आहे इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगलमध्ये फक्त ट्रायंगलचा शेप आहे तसंच राहणार. टोटल व्होल्टेजच्या जागी येणार टोटल इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजे आपण डेफिनेशन बघितल्या बेसिक पॉईंटमध्ये, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स और कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ह्याचं कॉम्बिनेशन म्हणजे इम्पिडन्स असतं. झेड हे काय आहे, टोटल अपोजिशन टू फ्लो ऑफ AC करंट. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल लाईनना R आहे जे काय आहे रजिस्टन्स, जे फ्लो ऑफ करंटला अपोजिशन करतं. जे करंट R थ्रू पास होणार आहे किंवा रजिस्टरमधून जाणाऱ्या करंटला अपोजिशन करतं ते रजिस्टन्स R हॉरिझॉन्टल लाईनला दाखवले सेकंड इमेजमध्ये. त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईनला XL दाखवले जे आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट AC करंट थ्रू इंडक्टर, दॅट इज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आणि झेड हे टोटल अपोजिशन टू द फ्लो ऑफ AC करंट आहे, ते इम्पिडन्स आहे. ह्या सगळ्याचं युनिट जे आहे ते ओहम असणार आहे, रजिस्टन्सचं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं आणि इम्पिडन्सचं. इक्वेशन बघूया. झेड इज इक्वल टू R प्लस JXL. प्लस JXL का म्हटलं आहे, कारण VL हे 0च्या वर आहे. फेजर डायग्राममध्ये VL हे पॉझिटिव्ह साईडला आहे. जर हे 0च्या खाली असेल तर ते निगेटिव्ह साईडला जातं. मग VL हे पॉझिटिव्ह साईडला असल्यामुळं प्लस XL येणार. झेड इज इक्वल टू R प्लस JXL. आणि झेड अंडर रूटमध्ये घातला R प्लस JXLला इमॅजिनरी पार्ट कॅन्सल करण्यासाठी आणि त्याचा स्क्वेअर केला म्हणजे ॲज इट इज राहतं. झेड इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर आणि इज इक्वल टू टॅन इनवर्स XL अपॉन R. फक्त व्होल्टेज ट्रायंगल आणि इम्पिडन्स ट्रायंगलच्या फॉर्म्युल्यात काय फरक आहे, जिथं VR होतं तिथं R रिप्लेस केलं आहे, जिथं VL होतं तिथं XL रिप्लेस केलं आहे आणि Vच्या जागी झेड रिप्लेस केलं आहे. बाकीचे फॉर्म्युले ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर बघणार आहे पॉवर ट्रायंगल. टोटल इम्पिडन्सच्या ठिकाणी आपण S घेणार आहे, टोटल पॉवर. त्याच्यानंतर रजिस्टरच्या अक्रॉसची पॉवर म्हणजे तुमची ॲक्टिव्ह पॉवर P असणार आहे हॉरिझॉन्टल लाईनला. थर्ड इमेजमध्ये बघा, थर्ड ट्रायंगल. टोटल पॉवर म्हणजे तुमचं ॲपरंट पॉवर ते असणार आहे टोटल इम्पिडन्सच्या ठिकाणी S. त्याच्यानंतरनं रजिस्टरच्या ठिकाणी इम्पिडन्स ट्रायंगलशी कम्पेअर करते मी. रजिस्टरच्या ठिकाणी काय असणार आहे, P असणार आहे म्हणजे रजिस्टरच्या अक्रॉसचा पॉवर ॲक्टिव्ह पॉवर असणार आहे. आणि हॉरिझॉन्टल लाईन झाली. त्यानंतर व्हर्टिकल लाईनला इम्पिडन्स ट्रायंगलमध्ये आहे XL आणि Lच्या अक्रॉसची पॉवर म्हणजेच रिॲक्टिव्ह पार्टच्या एलिमेंटच्या अक्रॉसची पॉवर Q रिॲक्टिव्ह पॉवर असण्याची व्हर्टिकल लाईनला असेल. म्हणजे हायपोटेनियस लाईनला टोटल पॉवर ॲपरंट पॉवर, हॉरिझॉन्टल लाईनला ॲक्टिव्ह पॉवर आणि व्हर्टिकल लाईनला रिॲक्टिव्ह पॉवर. असा हा तुमचा पॉवर ट्रायंगल असेल. हे व्होल्टेज ट्रायंगल, इम्पिडन्स ट्रायंगल आणि पॉवर ट्रायंगल हा सेपरेटली RL सिरीज सर्किटसाठी आहे. तसंच सेम आपल्याला आता RC सिरीज सर्किट बघायचे आहे. डायग्राममध्ये बघा, फरक फक्त एवढाच असणार आहे की रजिस्टरच्या जागी रजिस्टर आणि इंडक्टरच्या जागी कपॅसिटर असणार आहे. आता इथं कपॅसिटर कनेक्ट केलेलं आहे. कपॅसिटरचं साईन डबल लाईन उभे जे दाखवलं तुम्हाला, व्हर्टिकल डबल लाईन जे आहे सर्किटमध्ये ते म्हणजे तुमचं कपॅसिटर असणार आहे. रजिस्टरची प्रॉपर्टी रजिस्टन्स R आणि कपॅसिटरची प्रॉपर्टी XC म्हणजेच कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. R आणि C हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहे. Rच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे VR, कपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे VC आणि त्यामधून फ्लो होणारा करंट जो आहे I हा सेम असणार आहे R आणि XCमधनं फ्लो होणारा करंट, कारण सिरीज सर्किटमध्ये करंट सेम असतो, व्होल्टेज डिफरंट असतं. सप्लाय व्होल्टेज आहे V इज इक्वल टू VM साईन ओमेगा T. XCचा फॉर्म्युला काय आहे 1/2πfc. XLचा फॉर्म्युला काय होता 2πfL. Lच्या जागी फक्त C येणार, पण XL इज इक्वल टू 2πfL होतं आणि XC इज इक्वल टू 1 म्हणजे XC हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं फ्रिक्वेन्सीला आणि XL हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं फ्रिक्वेन्सीला. XC इज इक्वल टू 1/2πfc. VR म्हणजे काय असणार आहे, सेम ॲज इट इज RL सर्किटसारखे VR इज इक्वल टू I इंटू R. फेज डिफरन्स इज 0 असणार आहे. कशामधला,
व्ही आणि आयमधला फेज डिफरन्स 0 असणार आहे, कारण जेवढा करंट सेमच असणार आहे सगळ्यामधून, पण फेज डिफरन्स जो असणार आहे तो 0 असणार आहे व्होल्टेज आणि करंटमधला, जे रजिस्टरमधून फ्लो होणार आहे. व्ही आर म्हणजे रजिस्टरच्या ॲक्रॉसचा जो व्होल्टेज आहे व्ही आर, ह्यामधला आणि करंटमधला फेज डिफरन्स 0 असणार आहे. त्याच्यानंतर व्ही सी इज इक्वल टू आय इन टू एक्स सी, आणि आय करंट आय आणि व्ही सी कपॅसिटरच्या ॲक्रॉसचा व्होल्टेज व्ही सी, ह्यामधला फेज डिफरन्स 90 डिग्री असणार आहे. एक्सेलमध्ये सुद्धा आर एलमध्ये सर्किटमध्ये सुद्धा तो 90 डिग्रीज होता. आणि व्होल्टेज व्ही इज इक्वल टू व्ही आर प्लस व्ही सी असणार आहे. आता ह्याची फेजर डायग्रॅम बघूया. फेजर डायग्रॅम ही बरोबर अपोजिट आहे आर एल सर्किटच्या, कारण इथं जरी फेज डिफरन्स 90 डिग्री असला व्ही सीचा करंटशी, तरी तो निगेटिव्ह साईडला आहे. व्ही एल हे पॉझिटिव्ह साईडला असतं, व्ही सी निगेटिव्ह साईडला आहे. बरोबर अपोजिट आहे व्ही एलच्या व्ही सी. रेफरन्स लाईनला आपण आय घेतलं आहे, आय रेफरन्स लाईन असणार आहे, कारण आय हे सेम असतं सिरीज सर्किटमध्ये प्रत्येक एलिमेंट थ्रू जाणारा आय, म्हणून आय रेफरन्स लाईन. त्याच्यानंतर रजिस्टर्सच्या अक्रॉस जो व्होल्टेज व्ही आर आणि आय ह्यामधला फेज डिफरन्स 0 असणार आहे, म्हणून व्ही आर आणि आय हे इन फेज म्हणजे एकाच लाईनवर आहेत. त्याच्यानंतर व्ही सी हे 90 डिग्री डाऊनवर्ड आहे, 90 डिग्री व्ही सी कशाला, आय ह्या रेफरन्स लाईनला. त्याच्यानंतर व्ही म्हणजे काय, टोटल व्होल्टेज ऑफ ॲडिशन ऑफ किंवा कॉम्बिनेशन ऑफ व्ही आर प्लस व्ही सी, म्हणून व्ही सीमधून आणि व्ही आरमधून आपण डॉटेड प्रोजेक्शन काढलं आहे, आणि त्याचं पॉईंट जिथं मिळतो आहे तिथं आपण व्ही ड्रॉ केला आहे. तो आपल्याला ॲव्हरेज व्ही मिळतो आहे, टोटल व्ही. आणि व्ही आणि आय रेफरन्स ह्यामधला जो अँगल आहे तो किती आहे, फाय आहे, म्हणून व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा टी. हा फॉर्म्युला कॉमन आहे टोटल व्होल्टेजचा, व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा टी. आणि आयचा फॉर्म्युला काय येणार, आय एम साईन ओमेगा टी प्लस फाय येणार. प्लस फाय का येणार, कारण इथं आय हे व्होल्टेजला लिडिंग आहे. मगाशी आय रेफरन्स लाईन हे व्होल्टेजच्या आधी होतं, व्होल्टेजपेक्षा कमी होतं. आता आय हे काय आहे, व्होल्टेजच्या वर आहे, म्हणजे पॉझिटिव्ह साईडला आहे, म्हणून आय हे व्होल्टेजला लीड करायला लागले, व्होल्टेजच्या पुढे आहे. आर एल सर्किटमध्ये आधी होतं, व्होल्टेजच्या नंतर पुढे आय आहे, म्हणून आय हे व्होल्टेजला लीडिंग आहे फाय अँगलनी, म्हणून फाय आपण प्लस घेतला आहे. आणि फाय हा 0पेक्षा जास्त आहे, 90पेक्षा कमी आहे. फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट काय आहे, फाय आहे. आणि आय लीड्स विथ रिस्पेक्ट टू व्ही बाय फाय. आय काय आहे, व्होल्टेजला फाय अँगलनी लीड करतं, म्हणून आर सी सिरीज सर्किट हॅज लिडिंग पॉवर फॅक्टर. आर सी सिरीज सर्किटला लिडिंग पॉवर फॅक्टर आहे. त्यानंतर आपण बघणार आहे वेवफॉर्म. आर सी सिरीजसाठी वेवफॉर्ममध्ये 0 ह्या पॉईंटपासून व्होल्टेज वेव स्टार्ट झाली आहे. व्होल्टेज वेवच्या आधी करंट वेव स्टार्ट झाली. तुम्हाला मगाशी सांगितलं की लिडिंग पॉवर फॅक्टर असेल तर करंट हे लिडिंग आहे व्होल्टेजला. लिडिंग वेवफॉर्म कशी दाखवतो आपण, लिडिंग वेवफॉर्म ही 0च्या आधी स्टार्ट होते, किंवा व्होल्टेजला करंट हे लिडिंग आहे, मग व्होल्टेज वेवफॉर्मच्या आधी स्टार्ट होते करंट वेवफॉर्म, म्हणून आपण अशा प्रकारे करंट हे लिडिंग दाखवतो आहे. आणि लॅगिंग वेवफॉर्म दाखवताना रेफरन्स वेवफॉर्मच्या नंतर जी वेवफॉर्म लॅगिंग आहे ती स्टार्ट होते, म्हणून त्याला आपण लॅगिंग म्हणतो आहे. आता आर सी सिरीजमध्ये लिडिंग पॉवर फॅक्टर आहे, मग करंट हे व्होल्टेजला लिडिंग आहे, म्हणून व्होल्टेज वेवफॉर्म स्टार्ट झाले 0पासून, आणि करंट वेवफॉर्म त्याच्या आधी स्टार्ट झाले, म्हणून त्याला आपण लिडिंग म्हणतो आहे. लिडिंग पॉवर फॅक्टर आहे आर सी सिरीज सर्किट. नेक्स्ट आहे व्होल्टेज ट्रायंगल, इम्पिडन्स ट्रायंगल आणि पॉवर ट्रायंगल बघायचे आर सी सिरीज सर्किटसाठी. हा ट्रायंगलचा शेप जो आहे तो आपण कुठून घेतला आहे, फेजर डायग्रॅममधून. फेजर डायग्रॅममध्ये तुम्ही बघू शकताय हॉरिझॉन्टल लाईन जी आहे ती टॉपला आहे, ते आपण व्ही आर म्हणून घेणार आहे. त्यानंतर हायपोटेनियस व्ही घेणार आहे, आणि व्हर्टिकल लाईन डाऊनवर्ड आली आहे व्ही आरपासून, जी व्ही सीच्या अपोजिट आहे, ते आपण व्ही सी म्हणून घेणार आहे. म्हणजे आपला ट्रायंगल हा असा होईल, आणि हाच ट्रायंगलचा शेप आपण घेणार आहे व्होल्टेज ट्रायंगल, इम्पिडन्स ट्रायंगल आणि पॉवर ट्रायंगलसाठी.
हॉरिझॉन्टल टॉप लाईनला आपण व्ही आर दाखवलं आहे, व्होल्टेज ट्रायंगल बघतोय. फर्स्ट इमेज व्ही आर अँगल फाय आहे तिथं. त्यानंतर हायपोटेनियसला व्ही असेल आणि व्हर्टिकल लाईनला दिसते आपल्याला व्ही सी. फॉर्म्युला येतो व्ही इज इक्वल टू व्ही आर मायनस जे व्ही सी, कारण व्ही सी हे निगेटिव्ह साईडला आहे म्हणून तिथं मायनस साईन येते. त्यानंतर इमॅजिनरी पार्ट कॅन्सल करण्यासाठी व्ही इज इक्वल टू अंडर रूट व्ही आर स्क्वेअर प्लस व्ही सी स्क्वेअर हा आर सी सेरीज सर्किटचा व्हीचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर फाय कसा काढायचा आर सी सेरीजसाठी, टॅन इनवर्स मायनस व्ही सी अपॉन आर, सॉरी मायनस व्ही सी अपॉन व्ही आर. सेम ॲज इम्पिडन्स ट्रायंगल, फक्त व्हीच्या ठिकाणी आपण झेडनं रिप्लेस केलं टोटल इम्पिडन्स, व्ही आरच्या जागी आर रिप्लेस केलं रेझिस्टन्स आणि व्ही सीच्या जागी एक्स सी रिप्लेस केलं इन कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. फॉर्म्युला झेड इज इक्वल टू आर मायनस जे एक्स सी, झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्स सी स्क्वेअर. फाय कसा काढायचा, टॅन इनवर्स मायनस एक्स सी अपॉन आर. पॉवर ट्रायंगल, जिथं झेड आहे तिथं ॲपरंट पॉवर टोटल पॉवर, आर आहे तिथं ॲक्टिव्ह पॉवर पी आणि एक्स सी आहे तिथं रिॲक्टिव्ह पॉवर क्यू. नेक्स्ट सर्किट आहे आर एल सी सेरीज सर्किट. सर्किट डायग्रॅममध्ये आर एल आणि सी हे सेरीजमध्ये कनेक्ट केले. आरच्या अक्रॉस रेझिस्टन्स असणार आहे, एलच्या अक्रॉस एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असणार आहे, सीच्या अक्रॉस एक्स सी म्हणजे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असणार आहे. व्होल्टेज अक्रॉस आर व्ही आर, व्होल्टेज अक्रॉस एल व्ही एल आणि व्होल्टेज अक्रॉस सी व्ही सी असणार आहे. सप्लाय व्होल्टेज व्ही असणार आहे, व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा टी. त्याच्यानंतर व्ही आरच्या अक्रॉसचा फॉर्म्युला काय येणार, व्ही आर व्होल्टेज अक्रॉस रजिस्टर आय इंटू आर, फेज डिफरन्स असणार आहे 0. त्याच्यानंतर व्ही एल इज इक्वल टू आय इंटू एक्सेल, फेज डिफरन्स असणार आहे 90 डिग्री आणि व्ही सी इज इक्वल टू आय इंटू एक्स सी, फेज डिफरन्स असणार आहे 90 डिग्री. आता ह्याची फेजर डायग्रॅम काढताना, आर एल सी सेरीज सर्किटची फेजर डायग्रॅम काढताना एकच फेजर डायग्रॅम नसणार आहे, 3 केसेस असणार आहेत. कारण सर्किटमध्ये व्ही एल आणि व्ही सी एकत्र आहे. फक्त व्ही एल किंवा व्ही सी असल्यावर काय एकच फेजर डायग्रॅम येते जे आपण व्ही एल आर एल आणि आर सी सेरीज सर्किटमध्ये बघितलं आहे. आता इथे काय असणार आहे, व्ही एल आणि व्ही सीपैकी एक कमी किंवा एक जास्त व्हॅल्यू असणार आहे. जर व्ही एल ही व्ही सीपेक्षा कमी असेल, पहिली केस असणार आहे. सेकंड केस असणार आहे व्ही एल ग्रेटर दॅन व्ही सी असेल, म्हणजे व्ही एलची व्हॅल्यू ही व्ही सीपेक्षा फर्स्ट केसमध्ये लेस असेल. सेकंड केस असणार आहे जेव्हा व्ही एलची व्हॅल्यू व्ही सीपेक्षा जास्त असेल. आणि थर्ड केस असणार आहे जेव्हा व्ही एल आणि व्ही सीची व्हॅल्यू सेम असणार आहे. केस 1मध्ये फेजर डायग्रॅम बघूया. जेव्हा व्ही एल लेस दॅन व्ही सी असेल तेव्हा व्ही सीची व्हॅल्यू जास्त असणार आहे. म्हणजेच ऑफकोर्स व्ही एल मायनस व्ही सी केल्यावर जी व्हॅल्यू येणार आहे ती व्ही सी ह्या डायरेक्शनला किंवा व्ही सी या लाईनवर येणार आहे. आपण आर एल आणि आर सी सर्किटमध्ये बघितले त्याप्रमाणे ट्रान्झॅक्शन फेजर डायग्राम ड्रॉ करायचे. आय आणि व्ही आर हे इन फेज असणार आहे, कारण आय आणि व्ही आर ह्यामधला फेज डिफरन्स 0 आहे. म्हणून हॉरिझॉन्टल लाईन तुम्हाला दिसते की ज्याच्यावर व्ही आर आणि आय रेफरन्स आहे. त्याच्यानंतर व्ही एल हे 90 डिग्री येणार अपवर्ड साईडला लाईन, व्हर्टिकल लाईन 90 डिग्री अपवर्ड साईडला व्ही एल आणि डाऊनवर्ड साईडला व्ही सी. पण व्ही एल मायनस व्ही सी केल्यावर व्ही सी ग्रेटर आहे इथे फर्स्ट केसमध्ये, व्ही एल स्मॉल आहे. म्हणून जो पॉईंट मिळणार आहे व्ही एल मायनस व्ही सी करून तो व्ही सी या लाईनवर मिळणार आहे. म्हणून आपण पॉईंट व्ही सी इथे घेतला आहे. त्यामुळे जो टोटल व्ही मिळणार आहे तो कुठून प्रोजेक्शन निघणार, एक व्ही आरमधनं आणि एक व्ही सी, व्ही एल मायनस व्ही सी ह्या पॉईंटमधून प्रोजेक्शन निघणार आहे आणि टोटल तुम्हाला हायपोटेनियस लाईन व्ही मिळणार आहे. मग व्ही इज इक्वल टू काय येणार, व्ही एम साईन ओमेगा टी आणि आय इज इक्वल टू आय एम साईन ओमेगा टी प्लस 5 मिळणार. केस 1ला प्लस 5 का, कारण इथं आय हे व्हीला लिडिंग आहे 5 ह्या अँगलनी. ही फेजर डायग्रॅम सेम ॲज इट इज आर सी सेरीज सर्किटसारखी आहे. केस सेकंडमध्ये बघूया. व्ही एल ग्रेटर दॅन व्ही सी आहे, म्हणजे व्ही एल मोठा आहे व्ही सीपेक्षा. मग व्ही एल मायनस व्ही सी केल्यावर जे पॉईंट येणार आहे ते व्ही एलच्या लाईनवर येणार. म्हणून हॉरिझॉन्टल लाईन काढली आहे आपण. व्ही आर आणि आय हे इन फेज असणार आहे, फेज डिफरन्स 0 असल्यामुळं. व्ही एल हे अपवर्ड साईड 90 डिग्री आणि व्ही सी डाऊनवर्ड साईड 90 डिग्री असणार आहे. आणि पॉईंट व्ही एल मोठा असल्यामुळं व्ही एलमधून निघणार.
त्यामुळं व्ही एल मायनस व्ही सी जो आहे ते प्रोजेक्शन व्ही एलमधून निघणार आणि व्ही आरमधून एक प्रोजेक्शन, असं टोटल तुम्हाला व्ही मिळणार हायपोटेनियसला. तिरकी लाईन जी गेली आहे ते तुम्हाला व्ही मिळतो आहे. आणि इथे व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा टी फिक्स असणार आहे आणि आय इज इक्वल टू आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय असणार आहे, कारण इथं व्हीपेक्षा आय हे आधी आहे, म्हणजे आयपेक्षा व्ही पुढे आहे. आयला व्ही काय असणार आहे, लॅगिंग असणार आहे. व्ही हा पॉझिटिव्ह साईडला आहे, आय निगेटिव्ह साईडला आहे. आय हे व्हीला लॅगिंग आहे. जसं आपल्याला आर एल सिरीज सर्किटची फेजर डायग्राम आहे तशीच ही सेम आहे केस 2 साठी, जेव्हा व्ही एल ग्रेटर असेल. म्हणजे व्ही एल ग्रेटरची फेजर डायग्राम, व्ही एल जास्त असतो तेव्हा जी फेजर डायग्राम असेल ती आर एल सिरीज सर्किटची असेल, आणि जेव्हा व्ही सी ग्रेटर असेल केस 1मध्ये ती जी फेजर डायग्राम आहे ती आर सी सिरीज सर्किटची असेल. त्यामुळे इक्वेशनसुद्धा सेम येणार, आय इज इक्वल टू आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय. केस 3मध्ये व्ही एल आणि व्ही सी सेम असणार आहे, त्यामुळं व्ही एल मायनस व्ही सी काय येणार, 0 येणार. म्हणून आय इन फेज व्ही आर असणार आहे आणि टोटल व्ही हा सुद्धा इन फेजच असणार आहे, फेज डिफरन्स 0 असल्यामुळे. म्हणून व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा टी आणि आय इज इक्वल टू आय एम साईन ओमेगा टी असे हे इक्वेशन असणार आहेत केस 3साठी. जेव्हा व्ही एल आणि व्ही सीची व्हॅल्यू सेम असेल तेव्हा व्ही आर आणि व्ही हे सेम असतील आणि आय आणि व्ही आर व्ही हे इन फेज असतील. ह्याचा आपण ट्रायंगल बघूया. व्होल्टेज ट्रायंगल केस 1साठी व्होल्टेज ट्रायंगल काय असणार आहे, व्ही एल लेस दॅन व्ही सी असणार आहे. केस 1मध्ये बघितलं व्ही एल लेस दॅन व्ही सी, त्याच्या फेजर डायग्राममधून हा व्होल्टेज ट्रायंगल घ्यायचा आहे, ज्यामध्ये हा व्होल्टेज ट्रायंगलचा शेप कसा असेल, आर सी सिरीज सर्किटसारखा असेल. त्याच्यानंतर व्होल्टेज ट्रायंगलमध्ये तुम्ही बघू शकताय हॉरिझॉन्टल लाईनला व्ही आर, व्हर्टिकल लाईनला व्ही एल मायनस व्ही सी, हायपोटेनियसला व्ही. फॉर्म्युलामध्ये काय येणार, व्ही इज इक्वल टू व्ही आर स्क्वेअर प्लस व्ही एल मायनस व्ही सी स्क्वेअर आणि फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही एल मायनस व्ही सी अपॉन व्ही आर. आणि पॉवर फॅक्टर काय असणार आहे इथं, केस 1ला पॉवर फॅक्टर लिडिंग असणार आहे आणि केस 2ला पॉवर फॅक्टर लॅगिंग असणार आहे. ह्याचा जो शेप आहे ट्रायंगलचा तो सेम ॲज अ व्ही एल ग्रेटर आहे, केस 2 व्ही एल ग्रेटर दॅन व्ही सी, म्हणून हा आर एल सिरीज सर्किटसारखा पॉवर ट्रायंगल असणार आहे, व्होल्टेज ट्रायंगल असणार आहे. त्यानंतर फॉर्म्युला आहे व्ही आर स्क्वेअर प्लस व्ही एल मायनस व्ही सी स्क्वेअर, फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही एल मायनस व्ही सी डिवायडेड बाय व्ही आर. पॉवर फॅक्टर लॅगिंग असणार आहे. आर एल सी सिरीज सर्किटमध्ये केस 1ला लिडिंग पॉवर फॅक्टर असणार आहे जेव्हा व्ही एल लेस असेल. केस 2ला लॅगिंग पॉवर फॅक्टर असणार आहे जेव्हा व्ही एल ग्रेटर असणार आहे. आणि केस 3ला जेव्हा व्ही एल आणि व्ही सी सेम असेल तेव्हा पॉवर फॅक्टर युनिटी असणार आहे. इम्पिडन्स ट्रायंगल लास्ट स्लाईडमधून सेम ट्रायंगलचा शेप घ्यायचा आहे, फक्त टोटल व्हीच्या जागी झेड असेल, व्ही आरच्या जागी आर असेल आणि व्ही एल मायनस व्ही सीच्या जागी एक्स एल मायनस एक्स सी असेल दोन्ही केसमध्ये, केस 1 आणि केस 2मध्ये. फॉर्म्युला डिफरन्स असणार आहे झेड, व्हीच्या जागी झेड, व्ही आरच्या जागी आर आणि व्ही एल मायनस व्ही सीच्या जागी एक्स एल मायनस एक्स सी. सो फॉर्म्युला काय होतं, झेड इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्स एल मायनस एक्स सी स्क्वेअर, फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स एल मायनस एक्स सी अपॉन आर. केस 1 आणि केस 2 दोन्हीसाठी सेम फॉर्म्युला असतील आणि केस 3मध्ये व्ही एल आणि व्ही सी सेम असल्यामुळं झेड इज इक्वल टू आर असणार आहे, म्हणजे टोटल इम्पिडन्स इज इक्वल टू आर असणार आहे आणि एक्स एल इज इक्वल टू एक्स सी असणार आहे. हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण टोटल काय काय बघितलं, सेरीज सर्किट बघितलं, आर एल सेरीज सर्किट, आर सी सेरीज सर्किट आणि आर एल सी सेरीज सर्किट. देन वी सी हिअर waveform for RL, RC and RLC, impedance triangle, voltage triangle and power triangle for RL, RC and RLC, equations for voltage and currents, then phase difference in voltage and current. In RLC series circuit there is 3 cases we see here. Case 1 that is VL less than VC, case 2 VL greater than VC and case 3 VL is equal to VC. For RLC series circuit, for RL series circuit and for RC series circuit we see circuit diagram, phasor diagram, waveform,
व्होल्टेज ट्रायंगल, इम्पिडन्स ट्रायंगल अँड पॉवर ट्रायंगल. थँक्यू.